अंबरनाथ शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे यासाठी अंबरनाथ नगर परिषद सातत्याने विविध उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 19 येथे उल्लेखनीय काम करण्यात आलं आहे। येथील शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गेल्या 4 ते 5 वर्षापासून कचराकुंडी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या। स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलाय। प्रभागातील नगरसेवक निखिल चौधरी आणि नगरसेविका वीणा उगले यांच्या पुढाकारातून तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या सहकार्याने ही कचराकुंडी पूर्णपणे हटवण्यात आली। यानंतर या ठिकाणी सुशोभीकरणाचा उपक्रम राबवून परिसराचे रूपांतर करण्यात आले। विशेष म्हणजे कचराकुंडी असलेल्या जागेवर आता विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली असून परिसर हिरवागार, स्वच्छ आणि आकर्षक करण्यात आलाय। यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या उपक्रमामध्ये नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील या देखील उपस्थित झाल्या होत्या। यावेळी त्यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय। शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज, नगरसेवक अभिजित करंजुले पाटील, नगरसेवक निखिल चौधरी, नगरसेविका वीणा उगले तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानलेत। आज आपला हा मुख्य रस्ता आहे शिवमंदिरकडे जाणारा। त्या रस्त्यावरती जी ती कचराकुंडी होती, बरेच दिवस आपण बघत होतो की त्या कचराकुंडीमुळे नागरिकांनी आपणच तयार केलेली कचराकुंडी होती आणि त्याच्यामध्ये इतका दुर्गंधी पसरली होती आणि खूप वाईट अवस्था होती इथे। आता आपण पूर्ण नगर परिषदेचे जे आपले कर्मचारी आहेत सफाई विभागातले, त्याचबरोबर उद्यान विभागातले सुद्धा राणीसाहेब आहेत, त्याचबरोबर नगरसेविका वीणाताई उगले आहेत आणि नगरसेवक निखिल चौधरी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण आज इथली कचराकुंडी मुक्त करायचं शहर ठरवलं आहे। त्याप्रमाणे ही कचराकुंडी काढून टाकलेली आहे आणि त्याबरोबर आता इथे पावडर टाकलेली आहे आणि त्याबरोबर आपण आता सगळी झाडं लावलेली आहे, शोभेची झाडं लावलेली आहेत। याचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी ही झाडं बघून तरी कचरा टाकू नये, जेणेकरून स्वतःला तरी लोकांना काही वाटेल कचरा टाकण्याच्या म्हणजे टाकण्यासाठी। आणि सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे, ही कचरा न करणे, कचरा न टाकणे रस्त्यावरती ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। फक्त आपल्या कर्मचाऱ्यांवरती आपण नुसतं आरोप करून उपयोग नाही की कचरा उचलला जात नाही, पण कचरा टाकू नये ही आपली जबाबदारी आहे। तर सगळ्या लोकांना हीच आमचं सगळ्यांकडूनच मी आवाहन करते की आपलं शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर ती आपली जबाबदारी आहे। तेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य करा। लवकरात लवकर आपण आपलं शहर कचराकुंडी मुक्त करणार आहोत आणि स्वच्छ सुंदर बनवणार आहोत। आतापर्यंत 19 प्रभागामध्ये नगरसेवक चौधरी असतील, त्याचबरोबर वीणाताई आहे, त्यांच्या मार्फतच आपण ही 5वी कचराकुंडी मुक्त केली म्हणजे संपूर्ण आणलेली आहे। तर हे असं नाही, त्याच्या आधी सुद्धा आपण 4 कचराकुंड्या केलेली, ही 5वी आहे। तर हा उद्याचा एक सोहळा आहे, निमित्त झालेला आहे, पण त्या निमित्ताने आपण आता एक ठिकाणच्या कचराकुंड्या मुक्त करत आहोत। पण ही माझं तेच सांगणं आहे सगळ्यांना की ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की कचराकुंडी जी काढून टाकलेली आहे ती परत झाली नाही पाहिजे। यासाठी आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 इथले नगरसेविका वीणा पुरुषोत्तम उगले आणि नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांनी या शहराच्या असणाऱ्या प्रथम नागरिक सन्माननीय तेजस्विनीताई करंजुले पाटील यांना विनंती केली, प्रशासनाला विनंती केली की आमचा हा प्रभाग कचराकुंडीमुक्त प्रभाग व्हावा। इथं सतत जो कचरा मुख्य रस्त्यावर टाकला जातो तो कचरा टाकणं बंद व्हावं, पण त्यासाठी काय उपाययोजना करता येईल तर त्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी हा कचरा टाकला जातो त्या ठिकाणी फुलांची शोभेची झाडं आम्ही कुंडीच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेली आहे, जेणेकरून नगराध्यक्ष मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कचरा टाकणाऱ्यांना थोडं कसं तरी वाटेल की मी या फुलांच्या झाडावर कचरा कसा टाकू। खरं तर ही जबाबदारी नुसतं नगरपालिका प्रशासनाची, आरोग्य अधिकारी किंवा आमचे निरीक्षक यांचीच नसून आपल्या नागरिकांची सुद्धा आहे। आपण घरातली कामं करतो, कचरा मात्र रस्त्यावर आणून टाकतो। घरातल्या डागडुजीला कामाला पैसा देतो आणि तो कचरा संबंधित ठिकाणी कचऱ्याच्या ठिकाणी न नेऊन देता आपण रस्त्यावर आणून टाकतो। हे नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य समजायला पाहिजे आणि भविष्यामध्ये हे अंबरनाथ शहर अगदी सुफलाम, सुजलाम आणि सुंदर असं झालेलं आपल्याला दिसणार, कारण त्या शहराच्या नगराध्यक्षा मॅडम त्यांना एक व्हिजन आहे, त्यांना दूरदृष्टी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या शहराची खऱ्या अर्थाने
जी आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे ते सुद्धा परत ह्या शहराचं वैभव या शहराला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी सुद्धा आपण इनरव्हील शाळा असेल किंवा शिवसृष्टी समोरचा कचराकुंडी असेल, भीमनगर इथली कचराकुंडी असेल, कांसाई इथली कचराकुंडी असेल, ही नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून हटवण्यात आली होती. आता ही 5वी कुंडी जी ही एक मोठी कुंडी होती आणि आता इथे कचराकुंडी नाही तर झाडांची कुंडी, फुलणारी फुलं लावली आहेत आम्ही, फुलांची कुंडी इथे लावण्यात आलेली. आणि या पुढे सुद्धा नागरिकांना आव्हान आहे की हे जे जसं दिसतंय छान दिसतंय हे असं छानच राहावं, कचरा न टाकता इथे कुंड्यांमध्ये पाणी टाकावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद.